मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उभ्या राहिलेल्या शिवसेना या ज्वाजल्य चळवळीच्या 59व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन अलिबागमध्ये करण्यात आले। बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांच्या तत्वज्ञानाचे प्रतिध्वनित करणारे हे कार्यालय जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे। उद्घाटन प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख अजय गोयजी, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, युवा सेना अधिकारी अमीर ठाकूर, उपतालुका प्रमुख महिला आघाडी, शाखा प्रमुख तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत मराठी समाजाच्या हितासाठी अधिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच राज्यातील भूमिपुत्रांना स्वाभिमानाने जगण्यासाठी बळ देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले। त्यांच्या ज्वलंत विचारातून साकारलेल्या या चळवळीचे आजही मार्गदर्शन मिळत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याच विचारधारेवर चालत जनतेच्या हक्कांसाठी लढा देत आहे। वर्धापन दिनानिमित्त जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व प्रसाद भोईर यांनी सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या व मराठी माणसाचा आत्मसन्मान हा शिवसेनेचा आत्मा आहे असा संदेश दिला। महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचे विचार घेऊन आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विशेषतः समाजातील जे दुर्लक्षित घटक होते, दीन दुबळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अन्यायग्रस्त भूमिपुत्र या सगळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, त्यांना न्याय मिळवून देणारी आणि जिथे कुठेही आपला आवाज ऐकला जात नाही अशा पाठी त्यांची न्याय्य भूमिका घेऊन त्यांच्या पाठी आवाज बनणारी अशी एक संघटना 19 जून 1966 साली एक तरुण तडफदार हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केली। 80% समाजकारण, 20% राजकारण ही त्या संघटनेला तत्व घालून दिली। कारणच हे होतं की 80% फक्त 80% समाजकारण करायचं आहे, दिवस रात्र राजकारण करत बसायचं नाही। निवडणुकीचं राजकारण येतं जातं, परंतु समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आणि शासन प्रशासनावर एक अंकुश ठेवणारी अशी संघटना आपली उभी राहावी हा त्यामागचा उद्देश होता। आणि त्याच विचारांवर शिवसेना या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये रुजली, मोठी झाली, फोफावली। सत्तेची फळं देखील त्या निमित्ताने चाखायला मिळाली, परंतु आपल्या तत्वांपासून मात्र शिवसेना कधीच टळली नाही। अनेक संकट येत गेली, अनेक बंड झाले, त्यातून देखील या संघटनेला अगदी तसूभरी फरक पडला नाही। आणि म्हणूनच मित्रांनो, आजची जर राजकीय परिस्थिती बघितलं तर ज्यांना खरोखरीने राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे, राजकारणामध्ये धडपडायचं आहे, राजकारणामध्ये लोकांसाठी खरोखर काहीतरी चांगलं काम करायचं आहे, अशा लोकांसाठी एक पुन्हा एकदा सुवर्ण संधी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना उपलब्ध झाले। आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, एक अत्यंत सुसंस्कृत आणि सहृदयी चेहरा म्हणून लोकांमध्ये फार मोठ्या आशा अजूनही या माणसाबद्दल आहेत। आपण जेव्हा बघतो की सत्तेचा बाजार आणि राजकारणाचा चिखल झालाय सगळीकडे, परंतु या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अजूनही फार महत्व आहे आणि हीच व्यक्ती या राजकारणाला पुन्हा एकदा सरळ मार्गावर आणू शकते ही आशा आपल्या पक्षप्रमुखांकडून लोकांच्या आहेत। तेव्हा आपल्या देखील सर्वांची फार मोठी जबाबदारी बनते की आपल्या पक्षप्रमुखांच्या हे जे काही उद्देश आहेत की फक्त पैसा आणि सत्ता हे सर्वोत्कृष्ट नसतं, तर त्या उपरी जनता आणि जनतेचे प्रश्न हे सर्वोतोपर असतात, हे दाखवून देण्याची पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने संधी मिळाली। आपण सगळ्यांनी आपल्या या पदाला, आपल्या या कार्यकर्ता पदाला न्याय देऊन आपल्या पक्षप्रमुखांचे हात बळकट करूया। आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण आपली जी काही फाउंडेशन आहे किंवा ज्याला पक्षाची तत्व आहेत ती पुन्हा एकदा आपण अधिकाधिक गडद करून आपली मुळे जास्तीत जास्त खोलवर कशी जाता येतील याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा। आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने
अलिबाग तालुक्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। त्या निमित्ताने तुम्हा सगळ्याच मंडळींना, विशेषतः जिल्हा प्रमुखांना आणि त्यांच्या सर्व टीमला, तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की या कार्यालयाचा जे काही उपयोग आहे तो गोरगरिबांना, अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी, इथून शासन प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग व्हावा अशा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय जय महाराज। 19 जून 1966 ला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी काही लोकांना बरोबर घेऊन शिवसेनेची स्थापना केली शिवाजी पार्क या मैदानात, आणि त्याला 59 वर्ष झाली। तर आज त्या निमित्तानं आपला जो शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तो आपण सगळ्यांचा आपला शुभ दिवस आहे। म्हणजे जसं आपण 3.5 मुहूर्त आपण जसे मानतो तसंच आपला एक शिवसेनेचा वर्धापन दिन पण आपण तो दिवस मानतो। आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या नवीन कार्यालयाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात, आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिले। आपल्या उद्घाटनासाठी आपले संपर्क प्रमुख प्रसादाला भोईर उपस्थित राहिले, त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलं। आपल्या जिल्हा संघटक दीपशिताई पोटपुडे, आपले पेंचचे तालुका प्रमुख समीर म्हात्रे, आपले सल्लागार बंड्या पाटील आणि सगळे उपस्थित राहिले। आपला युवा सेनेचा जिल्हाधिकारी पिंटा शेखन, त्याला अरे तुरे का बोलतो तर आपला तो युवा सेनेचा जिल्हाधिकारी, आणि त्याच्यामुळे आपले सगळे प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते। आज पावसाचा एवढा प्रचंड आपल्या इथं पाऊस पडलेला आहे की माझ्यासारख्याला पण 10 वाजेपर्यंत घरातून बाहेर नाही पडणार, आणि त्याच्यामुळे एवढा पाऊस असताना पण आपण सगळे लोक उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला सगळे धन्यवाद देतो। हे जे आपलं कार्यालय, ह्या कार्यालयातून लोकांच्या ज्या गरजा आहेत, लोकांना जी समस्या भेडसावत आहेत, त्याच्यासाठी सगळ्यात चांगले प्रयत्न केले जातील, आणि प्रशासकीय पातळीवरची जी कामं असतील किंवा त्यांचे खासगी जे काय प्रश्न असतील त्याचे पण आपण ती सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। आणि त्याच्यासाठी कार्यालय महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या महिला आघाडीला पण मी धन्यवाद देतो की तुम्ही चांगल्या संख्येने उपस्थित राहिलाय। आपण चांगलं असंच काम करा। आज आपण पक्ष संघर्षातून चाललाय, आणि या संघर्षातून जाताना तुम्ही सगळे पक्षाच्या बरोबर राहिले, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारचे आमिष येऊन पण आपण सगळे जागेवर आहात, आणि आपण सगळे निष्ठावान शिवसैनिक आहात, त्याच्यामुळे तुम्ही तिकडेच थांबणार याची आम्हाला खात्री आहे। पण असंच आपण सगळ्यांनी चांगलं काम करा, आणि जो आपल्याला संघर्षाच्या काळात जे आपल्याला अधिकाधिक काम करायला लागेल ते काम करून आपण आपला पक्ष कसा वरती नेता येईल आणि पक्षाची हे कसं वाढवता येईल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा। एवढा तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा देतो। आज आपल्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळातून ही शिवसेना उभी राहिलेली आहे, आणि ते आपलं बळ असंच आपल्या पक्षाच्या पाठीशी एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्ससाठी ओमकार नागावकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।